ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा एकदा अभिजित घोरपडे यांच्याकडे जाणार आहे। ब्रेकच्या आधी जो मुद्दा मी या ठिकाणी उपस्थित केलेला होता, अभिजित जी, आपण बघितलं की हे रिपोर्ट जे असतात त्यातून ही वॉर्निंग दिली जाते, संभाव्य धोके सांगितले जातात। मात्र हे रिपोर्ट नेमके तयार कसे केले जातात याची अनेकांना उत्सुकता असते, कारण रिपोर्ट अनेक लोक वाचतात। 2050 मध्ये ही सगळी आपत्ती येणार आहे, आत्तापासून विचार करण्याची काय गरज आहे, असा अनेकांच्या मनात प्रश्न उभा राहतो। हे रिपोर्ट्स म्हणजे IPCCचा रिपोर्ट असेल, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, याचा रिपोर्ट तो जागतिक पातळीवर नेमकी हवामान बदलाची काय स्थिती आहे, त्याचे काय परिणाम होणार आहेत आणि आपण काय करायला हवं याच्या संदर्भात रिपोर्ट्स तयार होतात। ते असतील किंवा हा GEO चा रिपोर्ट असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या भागातले जगभरातले अभ्यासक, वेगवेगळ्या शाखांमधले ते एकत्र येतात। ते एकत्र येऊन त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रदेशामध्ये झालेला अभ्यास तो शेअर करतात आणि त्याच्यातून एक सामायिक असं कंपायलेशन केलं जातं, संकलन केलं जातं। IPCCचा रिपोर्ट आणि हा GEOचा रिपोर्ट की ज्याच्याबद्दल आता आपण चर्चा करतो, हे रिपोर्टसुद्धा जगभरातले त्या विषयातले अभ्यासक त्यांनी केलेला अभ्यास याचं संकलन म्हणून जगापुढे येतात। ते होत असताना एक काळजी निश्चित घेतली जाते की त्याच्यामध्ये एक्झॅजरेशन असतील, बरोबर, किंवा त्याच्यामधली एक विश्वासार्हता तपासण्याचं कामसुद्धा होत असतं। अदरवाईज एखाद्या शास्त्रज्ञाने किंवा एखाद्या भागामध्ये योग्य पद्धतीने काम झालेलं नाही, अभ्यास झालेला नाही आणि त्याचा समावेश झाला तर वेगळी दिशा, चुकीची दिशा मिळू शकते। त्यामुळे तीही काळजी घेतली जाते आणि असं संकलन केलेले हे अहवाल आपल्यापुढे येत असतात। हा एक मुद्दा याच्यातला। आणि याच्याबद्दल भारतातले सुद्धा, जसं आता कुलकर्णी सर आहेत, कुलकर्णी सरांनी सांगितलं की भारतातल्या सुद्धा काही संस्था, मग ती IITM असेल, भारतीय हवामानशास्त्र IMD असेल, या सगळ्या संस्था काही हवामान बदलासंदर्भात किंवा पर्यावरणासंदर्भात संशोधन करणाऱ्या काही संस्था आहेत, काही सरकारी आहेत, काही सरकार व्यतिरिक्तच्या संस्था आहेत। या सर्व संस्थांमध्ये झालेला अभ्यास त्या जगाच्या त्या भागातला एकत्र केला जातो आणि तो लोकांपुढे मांडला जातो आणि त्याच्यातून ही परिस्थिती कळते। 2050चा जो तुम्ही उल्लेख करताय, 2050 सालापर्यंत हे होईल, हे जे म्हटलेलं आहे याचा अर्थ त्याची सुरुवात आत्ता झालेलीच आहे। 2050 सालापर्यंत ते चित्र असेल, म्हणजे ते एकदम निर्माण होणार नाही, तर त्याची हळूहळू, आत्ता आपण त्या स्थितीत आहोतच, त्याचा काही प्रमाणात आपण नुकसान सहन करतो आहोत, काही अनियोजनाचं आणि काही हवामानाच्या लहरीपणाचं। त्यामुळे ते हळूहळू वाढून 2050 सालापर्यंत इतक्या लोकांना ते प्रभावित करेल। याचा अर्थ आत्ता त्याची सुरुवात निश्चितच झालेली आहे आणि ती वाढत वाढत 2050 सालापर्यंत जे म्हटले भारतातल्या 4 कोटी लोकांना प्रभावित करतील, असा त्याचा अर्थ आहे। मी कुलकर्णी सरांकडे जातोय। सर, हॉलिवूडचे पिक्चर बघितले की नेहमी सुनामी येते, 2012चा या ठिकाणी नेहमी उल्लेख केला जातो। अशी परिस्थिती खरोखर मुंबईवर येऊ शकते का, की सुनामीमध्ये मुंबई जी आहे ती पूर्णपणे नष्ट होऊ शकेल? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मी मगाशी विचारलेला होता, की ॲक्युरसी जी असते, या सगळ्या आपत्ती येतात ती वर्तवण्याची, ती ॲक्युरसी यायला आपल्याला अजून वेळ लागेल का? दोन मुद्दे आहेत तुमचे। तर पहिला मुद्दा जो अभिजितने सांगला तो थोडा मी विस्तारित सांगतो। हे रिपोर्ट तयार करताना पहिल्यांदा एक IPCC एक ऑर्गनायझेशन आहे जे अभिजितने सांगितलेले आहे। त्याच्या अंतर्गत एक क्लायमेट मॉडेल्स असतात, न्यूमेरिकल मॉडेल्स असतात। ती एक संगणकावर रन करून त्याचं एक प्रोजेक्शन काढलं जातं आणि ती मॉडेल्समध्ये अनसर्टनिटी खूप असते आणि ओव्हर द इयर्स त्यात रिसर्च करून ती ॲक्युरेट केली जातात। म्हणून हे IPCCचे वेगवेगळे रिपोर्ट येत असतात काही कालानंतर, 2-3 वर्षानंतर, आणि हे मॉडेल जगभर रन केली जातात। त्यात भारतातर्फे IITM त्यात पार्ट घेतं आणि सगळ्यांचं म्हणून एक कन्सेन्सस असतं की इतकं टेम्परेचर वाढू शकेल आणि त्याचं रिजनल डिस्ट्रीब्युशन असू शकेल। आणि हा जो डेटा आहे हा इनपुट असतो की मग एकदा टेम्परेचर वाढले की त्याच्यावर पावसावर काय परिणाम होईल, शेतीवर काय परिणाम होईल, आरोग्यावर काय परिणाम होईल, या सगळ्या गोष्टी मग नंतरच्या असतात। त्यासाठी मग वेगळी यंत्रणा काम करत असते आणि मोस्टली ते भाग एन्व्हायरमेंट हे ते सेक्शन्स करत असतात आणि भारतात त्यातली टेरी ही संस्था आहे ती त्यात इन्व्हॉल्व असते।
त्यामुळे हा पुढला भाग हा एन्व्हायरमेंटकडे जात असतो. तर ही अशी एक प्रोसेस असते. बरोबर. आणि त्यात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे यात ॲक्युरेसी किती आहे, तर ॲक्युरेसी वाढत चाललेली आहे. आणि एक्झॅक्ट जर आपल्याला बघितलं तर क्लायमेट चेंज हा 1987 नंतर दिसायला लागलेला आहे आणि त्यापासूनच हे वॉर्निंग सुरू झालेली आहेत की असं असं होणार आहे. आणि आत्ता सध्या आपण ते अनुभवतो आहे. एक्स्ट्रीम्स वाढत चाललेले आहेत, हीट कंडिशन्स आपण यावेळेला बघतोच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी या त्याप्रमाणे घडतच आहेत. म्हणून 2050 हे लांब आहे आणि त्यावेळा होईल होईल का नाही असं अशी शंका घेण्यापेक्षा आत्तापर्यंत जे सांगितलं ते कितपत बरोबर आलं आहे किंवा कितपत चूक आलेलं आहे. तर यात आपण बघतो की बऱ्यापैकी हे जे प्रोजेक्शन आहे ते बऱ्यापैकी बरोबर आलेलं आहे आणि पुढे सुद्धा यात ॲक्युरेसी वाढणार आहे. त्यामुळं 2050 आपल्याला आत्ता जरी लांब वाटत असेल तर आत्ता जर आपण त्याच्यावर काळजी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. म्हणून हे सगळे रिपोर्ट्स असतात आणि त्याचं गांभीर्य असतं आणि हा एका देशाचा प्रश्न नसतो, सगळ्या देशांनी मिळून यात प्रयत्न करायचे असतात. दुसरा अभिजितजी- प्रश्न म्हणजे विचारला हो बरोबर. बोला बोला कुलकर्णी सर बोला. मी तुम्हाला नाही, प्रश्न विचारलेला एक्झॅजरेशनचा नाही, जो दाखवला नाही, जातो. तो एक्झॅगरेशनचा मी सांगितलेला आहे. पण अजून एक तुमचा प्रश्न होता तो म्हणजे सुनामीचा, की ज्या पद्धतीनं सुनामी दाखवली जाते तशी परिस्थिती मुंबईमध्ये उद्भवू शकते का? हां, तर सुनामी साधारणपणे केव्हा येते की जेव्हा भूकंप होतो, हो. समुद्रात भूकंप होतो. आणि मोस्टली भूकंप प्रवण एरिया आपल्या भागातला इंडोनेशियन रिजन आहे. आणि इंडोनेशियन रिजनमध्ये एकदा भूकंप झाला की तिथं जी एक समुद्राची लाट तयार होती ती सगळीकडे पसरती आणि ती जास्तीत जास्त भागापर्यंत पोचती. भारताचा पूर्व किनारा हा जास्त त्याला अफेक्ट होतो आणि तेवढी यायला साधारण आता किती वेळ लागतो हे माहीत झालेलं आहे. त्याप्रमाणे MOESच्या अंडर एक इन्क्वायरी संस्था आहे, ती त्याचं प्रेडिक्शन करू शकते पूर्व किनाऱ्यावर, म्हणजे चेन्नई म्हणा किंवा विशाखापट्टणम म्हणा आणि कलकत्ता म्हणा. पण मुंबई त्या मानाने थोडीफार सेफ आहे कारण सुनामीची लाट आहे ती फिरून परत वर जात नाही, साधारणकडे ती पश्चिमेकडे अशी सरकत जाते. आपण 2004च्या वेळेस बघितले, 2005ची जी सुनामी होती तेव्हा फारसा मुंबईला त्याचा फटका बसला नाही. त्यामुळे त्या दृष्टीने मुंबई ही सेफ आहे. अभिजितजी, मगाशी चर्चेमध्ये चेन्नईचा उल्लेख आलेला होता. चेन्नईमध्ये जी आपण गेली 2 वर्ष किंवा त्याही पेक्षा थोडा अधिक कालावधी जी परिस्थिती बघतोय, पूर परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. अनेकांचे बळी जात आहेत या सगळ्या पूर परिस्थितीमुळे. ही सुरुवात म्हणायची या सगळ्या गोष्टींची? म्हणजे तो 2050च्या अहवालाच्या निमित्ताने जर आपण म्हणत असू तर त्याची सुरुवात असं म्हणता येणार नाही कारण हे ओव्हर द पिरियड कंटिन्युअसली सातत्याने या गोष्टी घडत आहेत. म्हणजे तो अहवाल आलाय आणि त्याची ही सुरुवात झाली आहे असं निश्चितपणे नाहीये. ह्या गोष्टी मग त्याची सुरुवात आपण मुंबईच्या 2005च्या जो प्रलय आला त्याला पण म्हणता येईल किंवा त्याच्या आधी गेलो तर 90s मध्ये 90च्या दशकामध्ये अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यालाही म्हणता येईल. असं म्हणू नये आपण, कारण हे सातत्याने घडणाऱ्या घटना असतात. याच्यामध्ये एक मात्र निश्चित की आपण जे पुढे जात आहोत, आपण ज्या दिशेने प्रवास करतोय तो प्रवास मात्र आपला या आपत्ती वाढण्याच्या दिशेने, हे मात्र निश्चित. मग त्याची सुरुवात कदाचित 25 वर्षापूर्वी असेल, 50 वर्षापूर्वी असेल, मुंबईचा जो 2005चा प्रलय असेल किंवा यावर्षीचा चेन्नईचा असेल. त्याला असं आपल्याला पिनपॉईंट करता येणार नाही सातत्याने घडणाऱ्या घटना असल्यामुळे. आपला प्रवास मात्र त्या आपत्तीच्या दिशेने होतोय आणि तो सगळ्यांच्या दृष्टीने जास्त घातक आहे. कारण भविष्यामध्ये लोकसंख्या वाढतच राहते आहे, शहरांचं प्रमाण वाढत आहे, किनारी भागामध्ये राहायला जाणं त्यामुळं जास्त प्रमाणात होणार आहे. अशा प्रकारे एकीकडं आपण त्या आपत्तीप्रवण भागामध्ये जातो आहोत, आपली संख्या वाढते आहे आणि दुसऱ्या बाजूने हवामानामधल्या बदलांमुळे जर या आपत्तींचं प्रमाण किंवा त्या हवामानाच्या घटनांचं प्रमाण जर वाढलं, त्याची तीव्रता वाढली तर एकीकडे जास्त संख्या आणि जास्त तीव्र आपत्ती याच्यामुळे नुकसान हे निश्चितपणे जास्त होईल. मग ते मनुष्याचं असेल, मनुष्यहानीचं असेल किंवा आर्थिक नुकसान असेल किंवा त्याच्यामुळे जो धक्का जो बसतो, जी एक अस्थिरता अस्वस्थता निर्माण होते,
तणाव निर्माण होतो, हा धोका असेल तर ह्या दिशेने आपण निश्चितपणे प्रवास करतोय, तो आटोक्यात कसा येईल हे आपल्या सगळ्यांपुढचं मोठं आव्हान आहे. बरोबर आहे. धन्यवाद अभिजितजी, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. कुलकर्णी सरांचे देखील आभार मानतोय आणि आपण या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.